असलेलं आणि ज्या विषयामध्ये केंद्र सरकारची नौटंकी डुप्लिकेटपणा सगळ्या देशासमोर उघडा लागण्यात आलाय असं महिला विधेयक जे नामंजूर झालं लोकसभेत, त्या संदर्भानं सत्ताधारी पक्षानं जो कांगावा देशभरात लावलाय त्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या एआयसीसी आणि प्रदेश काँग्रेसकडून जिल्ह्यामध्ये पत्रकार परिषदेचं आज आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या संदर्भानं आपले नेते जालन्याचे खासदार सन्माननीय डॉक्टर कल्याणजी काळे साहेब आणि आपले नेते प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते, जिल्हा बँकेचे चेअरमन आदरणीय धीरज भैया देशमुख साहेब यांच्या उपस्थितीत ही पत्रकार परिषद होणार आहे। या पत्रकार परिषदेला आपल्या शहराच्या महापौर सौ जयश्रीताई सोनकांबळे, आपल्या महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा शीलाताई पाटील, आपल्या जिल्हा परिषदेच्या गटनेत्या सौ आशाताई भिसे, जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रतोद सोनालीताई थोरमोटे, शहर उपमहापौर सन्माननीय ॲडव्होकेट स्नेहलजी उडगे, शहर जिल्हाध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट किरणजी जाधव, स्थायी समितीचे सभापती सन्माननीय सचिनजी बंडापल्ले, गटनेते साबदे मामा, अल्पसंख्याक काँग्रेसचे अध्यक्ष मोईन सय्यद साहेब, ज्येष्ठ नेते दीपक संभाजीजी सूळ, दीपकजी सूळ, सर्व मंडळी उपस्थित आहेत। आपल्या शहरातील अनेक नगरसेवक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या सर्वांचं पत्रकार बांधवांचं या पत्रकार परिषदेला हार्दिक स्वागत करतो आणि ही पत्रकार परिषद आदरणीय खासदार साहेब आणि धीरज साहेबांसाठी खुली करतो। सर्वप्रथम जिल्हा काँग्रेस कमिटी लातूर हे जे आयोजित केलेली पत्रकार परिषद आहे त्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले सन्माननीय धीरज भैया, शहर अध्यक्ष किरणजी जाधव आणि जिल्हाध्यक्ष सन्माननीय साळुंके साहेब, आदरणीय महापौर आणि व्यासपीठावरील सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, उपस्थित सर्व पत्रकार बांधव, सर्वप्रथम मी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आलेल्या सर्व पत्रकारांचं काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वागत करतो आणि या भूमीला पुन्हा एकदा नमन करतो की ज्या नेतृत्वाने आम्हाला घडवलं त्या या भूमीमध्ये आल्यानंतर वेगळं बळ मिळतं, त्या भूमीला परत एकदा नमन करून आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो। या महिन्यामध्ये 16 तारखेला 131वी घटना दुरुस्ती लोकसभेमध्ये मांडण्यात आली आणि त्या घटना दुरुस्तीमध्ये या विधेयकामध्ये काय काय आहे, काय नाही, काय होतं, काय करायला पाहिजे होतं, या सर्व दिवसभर चर्चा सुरू आहे आणि 2014 पासून आपण जी समस्येला सामोरं जातो तिला बाजूला जाऊन दुसरीकडे कुठेतरी वेगळ्या दिशेने चर्चा पाहायला आपल्याला ऐकायला मिळते। मी पहिल्यांदा या विधेयकावर एवढंच म्हणेन की खऱ्या अर्थाने हे विधेयक जर महिलांच्या आरक्षणाचं होतं तर डिलिमिटेशन मध्ये का घातलं आणि 2023ला जर महिला आरक्षणाचं विधेयक पारित झालं होतं तर पुन्हा एकदा हे विधेयक आणायची गरज होती का? हा खरा मुद्दा आहे। तरी पण मग का आणलं, त्याच्या पाठीमागे हेतू काय आहे याचा जर सारासार विचार केला तर विधेयक काय आहे तर पहिल्यांदा लोकसंख्या कशी ठरवायची आहे, दुसरं जागेचं अलोकेशन कसं करायचं आहे, मतदारसंघाचं डिलिमिटेशन रचना कशी करायची आहे आणि मग हे सगळं करून नंतर महिलांना 33% आरक्षण द्यायचं आहे। मग सरळ मार्गी 2023ला जर आरक्षण देण्याचं कबूल केलं होतं तर पुन्हा एकदा या सगळ्याचा गुंता करून 131वी घटना दुरुस्ती, त्याच्यासाठी विशेष अधिवेशन 16, 17, 18 एप्रिल रोजी बोलवण्याचं कारण काय? खरं याची मीमांसा देशभरातले पत्रकार आणि राजकीय जाणते जे अनालिसिस करतात
त्यांनी निश्चित सगळ्यांनी केलेली आहे. तरी पण एक पक्षाची भूमिका म्हणून जी भारतीय जनता पक्षाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन किंबहुना राज्यात जाऊन आम्ही नारी वंदन करण्याचं विधेयक आणलं होतं, महिलांना सशक्त करायचं विधेयक आणलं होतं. परंतु ते म्हणत नाही डिलिमिटेशनचं होतं, ते म्हणत नाही आम्हाला मतदारसंघाची रचना बदलायची होती, मतदारसंघ वाढवायचे होते, त्यातले पुरुषांचे वाढवायचे होते आणि महिलांना आरक्षण द्यायचा बागुलबा करायचा होता. हे नाही म्हणणार. ते म्हणणार फक्त आम्ही हे जे काही विधेयक आणलं होतं हे महिलांना आरक्षण देण्यासाठीच आणलं होतं. आणि त्याचा ढोल वाजवायचा कार्यक्रम राज्यभर सुरू आहे की महिलांना आरक्षण आम्ही देऊ केलं होतं, परंतु विरोधी पक्षांनी हे आरक्षण हा ठराव किंवा हे विधेयक फेटाळून लावलं. परंतु वस्तुस्थिती वेगळी आहे. वस्तुस्थिती काय आहे? तेव्हा कायद्यात तरतूद आहे, जनगणना झाल्यानंतर डिलिमिटेशन करा. घटनेच्या 83 कलमामध्ये लिहून ठेवलंय. त्याच्यापासून पळ काढायचं काय कारणच नाही. 2021 ची जनगणना झाली नाही, ती 26 मध्ये होते. 2023 ला काय सांगण्यात आलं की आपण महिलांना आरक्षण देता आलं असतं या विधेयकाच्या मंजुरीप्रमाणे, परंतु जनगणना झालेली नाही. आणि आता काय सुरू केलं? आता जनगणना करायची गरज नाही, आम्ही 2011च्या जनगणनेप्रमाणे महिलांच्या विधेयकाला आरक्षणाला आपण मान्यता देतोय. अरे पण त्याच्यापेक्षा 2026 ला जे जनगणना होते त्या जनगणना झाल्यानंतर जर आपण आरक्षणही दिलं त्याचा दुहेरी फायदा होणार आहे की त्याच्यामध्ये SC ST ची आणि OBC ची संख्या सिद्ध होईल आणि त्यांच्या प्रमाणात त्या आरक्षणाच्या जागा वाढतील. त्याला 11ची जनगणना काय करायची? गावचा सरपंच पाण्याची टाकी बांधायची असेल तर पुढच्या 30 वर्षाचा विचार करतो आणि लोकसंख्या ठरवून मग पाण्याच्या टाकीची कॅपॅसिटी ठरवतो आणि मग ती कॅपॅसिटी त्या कॅपॅसिटीची टाकी बांधली जाते. आम्ही मात्र 2026 ची जनगणना विचारात न घेता 11च्या जनगणनेप्रमाणेच मतदारसंघ करावे, आरक्षण त्याप्रमाणे द्यावं आणि जागा वाढवाव्या. हे कोणत्या लॉजिक मध्ये बसतं हे आम्हाला सभागृहात बसून सुद्धा कळलं नाही. 72 तास अगोदर आम्हाला ते सभागृहाचे विषय दिले की तुम्ही कशासाठी अधिवेशनाला येत आहे, काय लपून ठेवण्याच्या पाठीमागे हेतू होता माहित नाही. सगळे संभ्रमात ठेवायचे, आपला हेतू साध्य करायचा, द्यायचं कोणालाच काही नाही. महिलांना आरक्षण द्यायचं नव्हतं. डिलिमिटेशन करताना आम्हाला करायचं कधी 11च्या जनगणनेप्रमाणे, का रे बाबा 26च्या जनगणनेप्रमाणे का नाही? या सगळ्याचा विषयाचा वाहतो पत्रकारांसमोर व्हावा, जनतेसमोर व्हावा म्हणून खऱ्या अर्थाने आज ही पत्रकार परिषद आपण या ठिकाणी आयोजित केली. मला आपल्याला निश्चितपणाने एक गोष्ट सांगायचा आनंद आहे, तो म्हणजे त्याच्यामध्ये फरक काय केला बघा. जनगणना ही जनगणनेवर आधारित ती निश्चित जनगणना झाली पाहिजे. त्याचबरोबर संसदेचा कायदा हा 2/3 मेजॉरिटीने मंजूर झाला पाहिजे. पण आता जे मुख्य बदल त्याच्यामध्ये काय ठरवलंय, निश्चित जनगणनेवर आधारित असली पाहिजे. आता काय केलंय, कायद्याने ठरवेल ते तशी जनगणना. कायदा कोण करेल तर पार्लमेंट. पार्लमेंटने ठरवलं ते करायचं का आपल्या संविधानामध्ये लिहून ठेवलेलं ते करायचं. हा जो मोठा फरक या सरकारच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. यांना अमर्याद अधिकार डिलिमिटेशनचे घ्यायचे आणि पाहिजे त्या राज्यामध्ये पाहिजे तेवढे जास्तचे मतदारसंघ करायची एक भूमिका याच्या पाठीमागं नारी शक्ती विधेयकाला पुढं करायचं आणि त्याची पाठीमागे आपला छुपा अजेंडा या निमित्ताने मांडायचा की जेणेकरून उत्तर भारतातली मतदारसंघ वाढली पाहिजे, पुरुषांची मतदारसंघ वाढली पाहिजे, कंपॅरेटिव्हली जे राज्य छोटे आहेत तिथे आणखीन मतदारसंघ कमी झाले पाहिजे. असा तो जो उद्योग सुरू केलाय त्याच्या करता खऱ्या अर्थाने हे विधेयक होतं असं जर मी म्हटलं तर वावग होऊ नये. वस्तुस्थितीच तशी. मग हे विधेयक आत्ताच का आणलं गेलं? आमचे या विधेयकाला जवळजवळ 1.5 महिना भैयासाहेब आपलं अधिवेशन चाललं बजेटचं सत्र, त्या काळात हे विधेयक आणलं गेलं नाही. याच्यासाठी मध्ये खंड टाकला आणि तो मध्ये खंड टाकून 3 दिवसाचं अधिवेशन या निमित्ताने याच्यासाठी विशेष अधिवेशन 3 दिवसाचं बोलवलं. प्रचार प्रसिद्धी अशी केली की आम्ही फक्त विधेयक महिला भगिनींच्या करता आणलंय
आणि आम्हाला त्यांना आता आरक्षणाच्या जागा द्यायच्या. आदरणीय राहुल गांधी साहेबांनी काय सांगितलं, तुम्हाला आरक्षण द्यायचं आहे ना, तर आमची तयारी आहे. 2023ला कायदा पारित केलाय, तो गॅझेटमध्ये पण आलाय, मग त्याचं नोटिफिकेशन काढा आणि उद्यापासून महिलांना आरक्षण द्या. हे तर 2023ला आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी पत्र देऊन पंतप्रधानांना सांगितलं होतं की तुम्ही 2024ला महिला आरक्षणाचे लागू करा आणि 543 मधून महिलाला आरक्षण द्या आणि निवडणुका घ्या. त्यांना तर दिलंच नाही. आता परत नवीन बागुलबा सुरू केला की नाही, आता आपल्या त्यावेळेला काय सांगितलं न द्यायला, आपली जनगणना झालेली नाही, जनगणना झाल्यावर देऊ. आणि आता काय केलंय, जनगणना व्हायच्या पुढे राहिलंय बाकी, 26ला जनगणना आहे, आता म्हणजे 11 प्रमाणे करू, 2011च्या जनगणनेप्रमाणे. तर हे जे भूलभुलई आहे, जायचं एकीकडे, रस्ता सांगायचा दुसरीकडे, पोहोचायचं तिसरीकडे, असा जो सगळा प्रकार या केंद्रातल्या सरकारने आपल्या समोर मांडलाय. मला याच्याबद्दल आपल्याला इतकंच सांगायचं आहे की या सगळ्या बाबीसाठी आपण सगळ्या जणांनी याच्यावर कुठेतरी आपल्याला आता निश्चितपणाने भूमिका घेण्याची गरज आहे. तर याच्यामध्ये काय करायला पाहिजे होतं, जर करायचं होतं तुम्हाला, तर 2023च्या निर्णयाप्रमाणे महिलांना आरक्षण देण्यात आलं, ही एक भूमिका घेता आली असती. आणि दुसरी भूमिका, डिलिमिटेशन करण्याची जी आहे त्याच्यावर वेगळा आयोग नेमा, ते कायदेशीर तरतूद कशा आहे, आणि तो आयोग नेमून भौगोलिक दृष्ट्या जे राज्य लहान असतील तिथं सुद्धा कशा जागा वाढतील, फक्त लोकसंख्येच्या प्रमाणात जागा वाढवण्याचं, घाट घालण्याचं काम हे थांबवलं गेलं पाहिजे. या भूमिकेतून त्यांची जी हुकुमशाहीकडे वाटचाल चालली होती, ते विधेयक त्या हुकुमशाहीला खतपाणी घालणारं होतं. म्हणून तो डाव काँग्रेस पक्षाने आणि विरोधी पक्षाने याला विरोध करून हाणून पाडला. आणि त्यांना असं वाटलं होतं कदाचित की या 4-5 राज्याच्या निवडणुका आहे, काही खासदार कमी गैरहजर राहिले तर 2/3 मेजॉरिटीने हे विधेयक नापास करता येणार नाही, किंबहुना फेल ठरवता येणार नाही, असा त्यांचा कयास होता. परंतु त्या दिवशी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन या विधेयकाला हाणून पाडलं. या निमित्ताने खरं तर जर यांना भविष्यात हे प्रश्न जर मार्गी लावायचे असेल तर परिसीमन प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक करण्याची गरज आहे, की ज्याच्यामध्ये त्यांचा हेतू वेगळा आहे. काही राज्याच्या जागा कमी करायच्या, काही राज्याच्या वाढवायच्या, हा त्याच्या पाठीमागचा मूळ हेतू आहे. सर्व पक्षाचा सहभाग त्याच्यामध्ये असला पाहिजे, ही त्यातली भूमिका असली पाहिजे. आणि महिलांच्या आरक्षणाची वेळ आणि तारीख निश्चित करा. स्पष्टपणे सांगा की आम्हाला महिला आरक्षण 2029ला द्यायचं आहे, हे फायनल आहे. मग ते डिलिमिटेशनच्या प्रमाणात देऊ किंवा 543 मधून देऊ, ही भूमिका घेत नाहीये. कायम कन्फ्युजन मध्ये ठेवत आहे आणि सांगतात की आम्ही महिलांचा आदर करतो. अरे, महिलांचा आदर करायचा होता तर एवढं मोठं देशाचं पार्लमेंटची ज्या वेळेला इमारतीचा शुभारंभ झाला तेव्हा आमच्या महामहिम राष्ट्रपतीला बोलवलं गेलं नाही भ्यासाठी. आणि आपल्याला ते शिकायला निघाले की इथं ज्या राज्यामध्ये, ज्या जिल्ह्यामध्ये महिलांचा आदर केला आणि देशाची राष्ट्रपती, पहिले राष्ट्रपती, पहिली पंतप्रधान, पहिला राज्यपाल, पहिल्या मुख्यमंत्री हे काँग्रेसने केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला काय वेगळं शिकवण्याची गरज आहे असं मला या ठिकाणी मुद्दा वाटतो. त्याचा खरा महत्वाचा मुद्दा बाळासाहेब, यांना राजकीय हस्तक्षेप याच्यामधला खरा टाळला गेला पाहिजे. परंतु तो त्यांना टाळायचा नव्हता, तो त्यांना वाढवायचा आहे. म्हणून खऱ्या अर्थाने त्यांनी हा उद्योग केलेला आहे. म्हणून मला आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की या विधेयकाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला बदनाम असं करायचं की आम्ही तुम्हाला देणार होतो परंतु काँग्रेसने तुमच्या आरक्षणाला विरोध केला, हे दाखवण्यात. पण आता आमची माता भगिनी काही दूध पुढे राहिलेली नाही. त्यांना सुद्धा कळायला लागलंय की यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे. म्हणून या सगळ्या बाबीचा विचार आपण पत्रकार बांधवांना माझी एवढीच विनंती आहे की जे मोठे राज्य आहे त्या राज्यामध्ये, ज्या राज्यामध्ये महिलांचा खासदार किती आहे याचा जर त्यांच्याही पक्षाचा विचार केला तर मोठा परिणाम त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. म्हणून मी परत एकदा आपल्याला एक विनंती करेल की हे सगळा समाजासमोर आपल्या माध्यमातून, मीडियाच्या, मग तो प्रिंट मीडिया असेल, तो इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, त्यांच्या माध्यमातून या सगळ्या बाबीचा विचार आपल्याला जनतेसमोर, जनता जनार्दनासमोर मांडायची गरज आहे. एवढी विनंती या बैठकीच्या निमित्ताने करतो. आणि आपले काही प्रश्न असतील तर आपण निश्चितपणे विचारा. आणि त्यातला अजून दुरुस्ती अशी करतो की या आता तुमचा असा एक प्रश्न येईल, मग हे सगळं काहीच नव्हतं तर हे एवढं मोठं सभागृहाचं अधिवेशन बोलवणं याचा हेतू काय होता? हेतू इतकाच होता, खरे प्रश्न जे आहे
आमचं सोयाबीन खरेदी केलं जात नाही हमी भावाने, मका खरेदी केली जात नाही, कापूस खरेदी केला जात नाही. अशी परिस्थिती, ऑनलाईन शेतकऱ्याला बुकिंग करावी लागते. 8-8 दिवस त्याच्या गाड्या तिथे मार्केटमध्ये उभ्या राहतात. त्याच्याबरोबर खताचं पोतं जे 245 रुपयाला मिळायला पाहिजे ते आज युरियाचं पोतं 500 रुपयाला मिळते. पेट्रोल आणि गॅसची किल्लत आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांची ॲब्स्टीन फाईल असू दे, अमेरिकेसोबत झालेला व्यापारी करार असू दे, किंवा या देशामध्ये, या जगामध्ये जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली त्याच्यामुळे येणाऱ्या भारतातल्या अडचणी असू दे, याच्यावरून कसं लोकांना दुर्लक्षित करून बाजूला नेता येईल हा याच्या पाठीमागचा फार्स होता. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. धन्यवाद. तुमचं अभिनंदन पहिलं तर सुरुवातीला आपल्याला जिवंत माणूस आहे असं वाटायला हरकत नाही, कारण की केंद्र सरकारवर कोणीच यावर कुठे जात नाही. ठीक आहे, जिल्हा आमचं सक्षम आहे, परिवाराची जास्त पकड आहे, सत्ता आहे म्हणून तुम्ही आला. इतर ज्या ठिकाणी काँग्रेसची पकड नाही अशा ठिकाणी जागा विकला. हो, निश्चितच सगळ्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक काँग्रेसच्या ज्येष्ठ नेतृत्वाने आपापल्या भागात आणि जिल्ह्यात जावं, जिथं सत्ता आहे तिथे जावं, जिथं सत्ता नाही तिथे जावं, असा प्रदेश काँग्रेस कमिटीने जो आम्हाला सगळ्यांना घालून दिलेला शिरस्ता आहे. भैयासाहेब या संदर्भातल्या विषयाला घेऊन संभाजीनगरला जाणार आहे. त्याचबरोबर रेंगे साहेब माजी खासदार हे जालन्याला येत आहे. इथले स्थानिक खासदार काळगे साहेब हे धाराशिव जिल्ह्यात जात आहे. सगळ्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते किंबहुना या संदर्भातली उहापोह करायला, कार्यकर्त्यामधला संभ्रम असो त्या समाजातला संभ्रम असो तो दूर करण्यासाठी जात आहे. मल्लिकार्जुन खरगे असतील किंवा राहुल गांधी असतील, ते सक्षमपणे काँग्रेसची बाजू, लोकांची जनतेची बाजू मांडताना दिसतात. पण तुमचे काही सहकारी आहेत का एमपी असतील, त्यांच्यासोबत आपलं बातचीत आहे, ते त्यांना नोटीस आहेत म्हणून ते शांत आहेत, किंवा ते अग्रेसिव्ह दिसत नाही जसे नेते नसतात. ज्यांना नोटीस केल्या होत्या ते सगळे गेले आता त्यांच्यामध्ये. आता ज्यांना नोटीस देताच येत नाही तेवढेच राहिलेले शिला असं समजा. त्यामुळे नोटीसावाले गेले. आता ते नोटीसा विषय इतिहास जमा झाला, तर त्यांनी ती घाबरून बिचारांना जायचं होतं ते गेले. पण आता 131 घटना हे कुठेतरी सत्ताधाऱ्याकडून संविधानावर छुप्या पद्धतीनं हल्ला आहे का असं वाटतंय का तुम्हाला? अगदी तुमची भूमिका खरी आणि चांगला प्रश्न आहे. हे बघा, जेव्हा घटनेमध्ये तरतूद करून दिलेली आहे की जनगणनेच्या नंतर डिलिमिटेशन व्हावं, का घटनेमध्ये तरतूद एसटी आणि एसटीच्या जागा विधानसभेला आणि लोकसभेला राखीव असतात. मग जिथे जिथे संख्या वाढली असेल तिथं ते आरक्षण वाढेल. लॉजिकली ह्या गोष्टी आपल्या सगळ्यांना समोर दिसतात, त्या बरोबर आहे. परंतु मुळातच 2/3 या मतदानाच्या वर घालायचा आणि सिंपल मेजॉरिटी सगळे अधिकार आपल्याकडे घ्यायचे आणि हम करेसो कायदा करून आपापल्या जागा वाढवायच्या, या पद्धतीचा उपक्रम या मंडळीने या विधेयकाच्या पाठीमागच्या दुरुस्तीचं, संविधान संशोधन बिल, महिलांचं आरक्षणाचं बिल, डिलिमिटेशन, या सगळ्यांना एकत्र क्लब करण्याचा विषय हेतूच हा होता. बरं, एक आणखी तुमच्या वचनाला लागून आता हे तुम्ही विधेयकाबद्दल कालचा एक व्हिडिओ फार सोशल माध्यमामध्ये किंवा प्रसार माध्यमामध्ये फार चर्चेत होते. महिला सत्तेमध्ये असलेल्या एका मंत्र्यांना जाऊन जाग विचार, तुम्ही रस्त्यावरती आंदोलन काय करताय, सगळे सर्वसामान्य नागरिकांच्या मध्ये भरडले जात आहे. ते असं वाटत नाही का विरोधक असतील किंवा सत्तेतले लोक असतील कुठेतरी वेगळीकडे चालू आहेत? अनेक मूलभूत, तुम्ही जसं बोललात, अनेक मूलभूत प्रश्न अजून सोडवायचेच राहील देशात. घटनेने विरोधी पक्षाला एक अधिकार दिलेला आहे की साधारणपणे सत्ता पक्षाकडून एखाद्या ठिकाणी काही अतिक्रमण केलं जात असेल असं घटनेवर किंबहुना कायद्याने, तर त्याच्यावर आपण रस्त्यावर उतरून आंदोलन करावं, जनतेला त्रास होणार नाही असं ते आंदोलन पण असावं. आता सत्ता पक्षातलेच लोक रस्त्यावर उतरायला लागले तर नेमकं सत्ता पक्षाला कोणाला म्हणायचं आणि विरोधी पक्ष कोणी म्हणायचं? आणि जी जनता त्या मोर्चाने किंबहुना त्या प्रोटेस्टने भरडली जाते, त्या महिलेने योग्य भूमिका घेतली की मी इथे 1 तासापासून अडकलेली आहे, तुम्ही तुमचं काय करायचं ते जरा बाजूला वळून करा, मला रस्ता मोकळा करून द्या. त्यालाही अधिकार आहे ना काही दिलेले. पण तुम्ही सत्ताधारी तुम्ही जात आणि विरोधकही तुम्ही जात का?
हा जबाब जनतेने विचारला त्यानं. वाढली महागाई टंचाई यावरती विरोध करण्यासाठी काँग्रेस पाठीमागे विरोध होत नाही काँग्रेस. नाही ज्या ज्या वेळेला महागाई वाढली, बेरोजगारी वाढली, त्या वेळेला काँग्रेसने विरोध केलेलाच आहे. पण काय असतं, प्रत्येक वेळेला नवा इव्हेंट आणायचा भारतीय जनता पक्षाचा पॉइंट आहे. मगाशी मी आणि धीरज भाई साहेब बोलत होतो, ते म्हणले त्यांचं नेरेटिव्ह सेट करण्यामध्ये ते आपल्याला कामाला लावण्यात पटायचे. नवीन काहीतरी उद्योग आणायचा आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या ठिकाणी बोलायला सुरू करून द्यायचं. वस्तुस्थिती हीच आहे की खरी आम्ही बोललो पाहिजे, ते म्हणजे तुम्ही म्हणजे त्या मुद्द्यावर बेरोजगारी असेल, महागाई असेल, शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळत नसेल, शेतीमाल खरेदी केला जात नसेल, याच्यावर बोलण्याची गरज आहे. आणि त्या बोलण्यामध्ये आम्ही कुठं कमी पडलेलो नाही. ज्या वेळेला आता परवाच तुमच्याकडे प्रदेशाध्यक्षांनी इथे येऊन पदयात्रा केली उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये, धाराशिव जिल्ह्यामध्ये, की शेतकऱ्यांच्यासाठी काही ना काही त्या संदर्भात उपक्रम सुरू आहे. लातूरमध्ये एवढं विधायक झालेलं आहे की ह्या विधेयकासाठी महापौरांच्या घरी भाजप कार्यकर्ते गेले. काँग्रेसच्याकडे कसं विरोध करणार आहे? नाही, महिला विधेयकाकरता जर आमच्या भगिनी महापौरांच्याकडे आल्या असतील भारतीय जनता पक्षाचे, त्यांचं आम्ही स्वागत करतो. महिला विधेयकाला त्यांनी म्हणले की महापौर ताई तुम्ही महिला विधेयकाकरता आमच्या सोबत या, आम्ही यांना पण सांगू, काही प्रॉब्लेम नाही जायला. परंतु याचा अर्थ असा नाही ते डिलिमिटेशनच्या पडद्याआड राहून महिलांना पुढे करून त्यांचा हेतू साध्य करायचा असेल तर आम्ही त्यासाठी करू. या माध्यमातून ते आपले विचार खूप असं वाटत नाही. नाही तेवढे पक्के आमचे लोक. आपल्याला ह्याच्यावर काही एवढं स्पष्टीकरण नाही की लातूरमध्ये महिला महापौर त्या पदावर आहेत. हे भारतीय संविधानाच्या अधिकारामध्ये आणि सध्या चालू असलेल्या विधेयकांमुळे ज्या जागा त्यांना अपेक्षित आहेत त्याच्यामध्ये त्या पदावर पदभार त्यांनी स्वीकारलेला आहे. हे त्याचं जिवंत उदाहरण आहे. ही सगळी व्यवस्था आदरणीय राजीवजी गांधींनी पंचायत राजच्या माध्यमातून जे आरक्षण पारित केले आणि महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा राज्य असल्यामुळे ते विचार अजूनही टिकून आहेत आणि त्याच्यामध्येही त्यांच्या महिला जर आमच्या महिला महापौरांकडे येत असतील तर त्यांचं स्वागत करून त्यांच्या मागणीसाठी त्या महिलाच्याच प्रतिनिधी तिथं आहेत आणि त्यांच्याकडे मागणी करणं काही गैर नाही. एक नागरिक म्हणून, भारताच्या नागरिक म्हणून त्यांनी त्यांच्याकडे मागणी केली, त्या मागणीची नोंद झाली. आम्ही तेही स्पष्ट केलं की महिला आरक्षणासाठी काँग्रेसनं नेहमी पाठिंबा दिलेला आहे. 23 मध्ये जे आरक्षण पारित झालं ते 2 बहुमतानं झालं. तेव्हाही काँग्रेस विरोधी पक्षात होता, त्यावेळेसही ते आरक्षण पारित केलं. त्या महिला विधेयकाला बहुमतानं किंवा एकमतानं त्या सभागृहानं पारित केलं. ते आज कायदा, त्या कायद्याची अंमलबजावणी ज्या सरकारकडून अपेक्षित आहे त्या कायद्याची अंमलबजावणी सध्याचं विद्यमान सरकार, तत्कालीन पंतप्रधानी तेच होते, विद्यमान पंतप्रधानी तेच आहेत, मंत्रिमंडळामध्ये बहुतांश चेहरे तेच आहेत. त्या विधेयकाची अंमलबजावणी, त्या कायद्याची अंमलबजावणी ज्या राष्ट्रपतीनं पारित केलेलं आहे, त्याचं गॅजेट निघालेलं आहे, त्याची तातडीनं अंमलबजावणी हे सध्याचं विद्यमान सरकार का करत नाही आहे. 29 पैकी 21 राज्यामध्ये त्यांचे मुख्यमंत्री आहेत. त्या राज्यामध्ये हे कायदे पारित व्हावेत यासाठी जनजागृती करणं, त्या मुख्यमंत्र्यांचा आणि त्या सरकाराचा फायदा घेऊन जास्तीत जास्त महिलांना आरक्षित जागा उपलब्ध करून देणे हे सरकारचं प्राधान्यक्रम आहे. तोच प्रश्न विरोधी पक्ष आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी, मल्लिकार्जुन खरगे साहेब विचारतात. सगळा विपक्ष विचारतोय केलेल्या पारित कायद्याचं तुम्ही अंमलबजावणी का करत नाही आहात? संख्याबळ तुमच्याकडे आहे, विपक्षीय समाधान किंवा समर्थन तुमच्याकडे असताना आज ह्या विधेयकाला पुढे करून जे तुमचा अट्टहास आहे की पहिलं 2011ची जनगणना मान्य नव्हती, परत सभागृहाच्या फ्लोरवर त्यांनी सांगितलं, विपक्षीय जे राहुलजी गांधींनी आमच्या नेत्यांनी जे मुद्दा तिथं मांडला की जातीय जनगणना ह्या देशामध्ये होणं गरजेचं आहे. कारण काय बऱ्याच समाजामध्ये, बऱ्याच राज्यांमध्ये जातीय तेढ हा निर्माण झालेला आहे. त्याला जर आपल्याला सोडायचं असेल तर जातीय जनगणना होणं देशभरामध्ये हे क्रम प्राप्त आहे. तेही फ्लोर ऑफ द हाऊसवर सरकारनं, विद्यमान सरकारनं तेही सांगितलं की पुढची जातीय जनगणना आम्ही करू आणि ती 26ला होणं अपेक्षित होतं. तर 26ला जेव्हा आपल्याला करायचं नाहीये, एक काहीतरी मुद्दा पुढे करून देशाचं लक्ष त्या सगळ्या गोष्टींकडून वेगळ्या पद्धतीने कसं जाईल. सध्या 5 राज्यामध्ये निवडणुका चालू आहेत. 5 राज्यामध्ये निवडणुकामध्ये महिलांचं मतदान आपल्याकडं आणि विरोधी पक्ष आणि विपक्ष आणि या 5 राज्यांमध्ये त्यांची सत्ता येणार नाही असं चित्र पुढे असताना अट्टहास करून हे अधिवेशन बोलवलं गेलं आणि त्याच्यानंतरची पत्रकार परिषद संबोधन आदरणीय पंतप्रधानांनी देशाला केलं, त्याच्यामध्ये काँग्रेस शिवाय दुसरा कोणताही शब्द त्याच्यामध्ये वापरला गेला नाही. म्हणजे हा मुद्दा
काँग्रेस विरोधी आणि काँग्रेसच्या राज्यामध्ये किंवा आपल्या पक्षाला त्याचा निवडणुकीमध्ये काहीतरी फायदा होऊ शकतो का, महिलांचं मतदान ह्या 5 राज्यामध्ये आपल्याकडे काही कारणाला वळवता येतं का, हाही अट्टहास सरकारच्या माध्यमातून उच्च पदाचा गैरवापर करून होतोय. भाजप आपल्यासाठी आपले पंतप्रधान देशाचे आहेत. हे सरकार कायद्यानं चालतं, संविधानानं चालतं. त्यांची जबाबदारी 140 कोटी जनतेची आहे, ना काही फक्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची किंवा निवडणुकीमध्ये उभे राहिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्याची ही जिम्मेदारी नसून देशाला पुढे घेऊन जाण्याची. आज देशासमोर जे काही प्रश्न भेडसावत आहेत, जगामध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळं आज आपल्याला आपला तेलचा पुरवठा, आज एखादा परराष्ट्रीय प्रेसिडेंट राष्ट्रपती सांगतो की तुम्ही तुमचं तेल कुणाकडून घ्यायचं हे ते ठरवतात. तुम्ही उद्या तेल ह्यांच्याकडून घ्यायचं का नाही, म्हणजे तेला घेण्याचे विक्रीचे निर्णय आज आपल्या दुसऱ्या राष्ट्रपती कुणा आपल्याला सांगत असतील तर तेही आपल्याला भारतीय नागरिक म्हणून कितपत आपण ते खपवून घेणार आहोत हेही बघितलं पाहिजे. आपण आपल्या देशाच्या, आपल्या देशवासियांसाठी आपलं तेल स्वस्त कसं असावं, आपल्या दैनंदिन गरजा भारतीय सरकार आणि राज्याच्या सरकारच्या माध्यमातून कशा पूर्ण करून घ्याय त्याची जबाबदारी त्यांच्यावर असताना उगाच काहीतरी सध्याचे मंत्रिमंडळातले मंत्री रस्त्यावर आंदोलन करतायत, त्यांना त्या पदावर ते जर पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम करत असतील तर त्यांनी मंत्रिमंडळातल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि आपल्या पक्षाचं बिलकुल कार्य करावं. पण जेव्हा तुम्ही मंत्रिमंडळात असता तेव्हा महाराष्ट्राच्या जनतेची जबाबदारी तुमच्याकडे आहे. त्यामुळं संविधानिक पदाचा वापर आपण आपल्या राज्यातल्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी किंवा ज्या विभागाचे आपण मंत्री आहोत त्या विभागाच्या माध्यमातून जे काही प्रश्न आपल्या समोर जनतेने मांडलेले आहेत ते सोडण्यासाठी आपण ते पदभार संविधानिक शपथ घेऊन घेतलेलं असतं. ते काम सोडून आपण पक्षाच्या कार्यामध्ये विलीन होतोय आणि आपला बहुमूल्य वेळ आणि सरकारची यंत्रणा त्या सगळ्या आंदोलनामध्ये आपण व्यस्त करतोय. तर हाही प्रश्न जनतेला पडलाय. म्हणून त्या महिलाची जी प्रतिक्रिया परवा माध्यमांवर पुढे आली की ह्याच्यामधून आहे तुम्ही मंत्री आहात, तुम्ही मंत्रिमंडळात मंत्र्याचं काम करून राज्याचे प्रश्न सोडवले पाहिजे. तर तुमचे कार्यकर्ते पक्षाची संघटना ते भले त्यांनी काय काम करावं हा त्यांचा वैयक्तिक मुद्दा आहे. त्यामुळे कुठेतरी आपणही माध्यमांच्या माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. आपण काँग्रेस पक्ष कमी पडतोय का? काँग्रेस पक्ष कमी पडत नाही, पण मुख्य प्रवाहाचे माध्यम आहेत त्याच्यावर काँग्रेस पक्षाने उचललेले मुद्दे कमी दाखवले जातात. सोशल माध्यमातून जी काही आम्ही पोचण्याचा प्रयत्न करतोय तो आमच्याकडून चालू आहे. देशामध्ये जे यांचा हा मुखवटा आहे तो उघडा करण्याचा काम हे काँग्रेस पक्षाने आणि विरोधी पक्षांनी विकल्पूर्ण हाती घेतलेलं आहे आणि प्रत्येक त्यांच्या षडयंत्राला हाणून पाडण्याचं काम सभागृहामध्ये असो सभागृहाच्या बाहेर असो त्यासाठी काँग्रेस आणि सगळ्या पूर्ण देशातला विपक्ष हा एकजूट आहे. आणि एक दिलानं महिला आरक्षणासाठी आम्ही त्यांना पहिले सांगितलं की आरक्षण कायदा आहे तो त्वरित लागू करावा. येणाऱ्या कोणत्याही निवडणुका असतील किंवा होणाऱ्या निवडणुका असतील त्याच्यामध्ये तुम्हाला कोणतंही बंधन नाहीये. आणि जनगणना, जातीय जनगणना झाल्यानंतर जे डिलिमिटेशनचा संविधानापर्यंत अधिकार असेल त्या पद्धतीनं त्या राज्यामध्ये त्या सगळ्या जागांवर विचार करून संसदेचं बहुमत पारित करून सरकारची ही जबाबदारी असते की विपक्षाचं मन जिंकून आणि आपल्या माध्यमातून सगळी बिलं पुढे पारित केली पाहिजे. ते त्यांनी करताना दिसत नाहीये आणि त्यांच्याकडं काही खासदारांनी ह्या बिलावर त्यांच्या सत्ताधारी खासदारांनी सांगितलं की हे का विरोध करतात की काही लोकांच्या जागा झाल्या. पण बहुतांश खासदार सध्या सत्ता पक्षाचे आहेत. जरी त्यांनी मुद्दा विरोधी पक्षाकडं हिंट केला असेल पण आताचे सगळे विद्यमान खासदार आहेत उद्या आपल्याच जागा जाणार आहेत. त्या जागा जाऊ नये. आपण ज्या जागेवर निवडून आलोय त्या जागा तशाच राहाव्यात. त्यासाठी तातडीनं येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर आरक्षण आपल्याला लागू करावं लागलं तर आपल्या जागा कमी होतील. म्हणून आपल्या जागा सुरक्षित ठेवण्यासाठी डिलिमिटेशनचा मार्ग मोकळा करण्यासाठी आणि 2011ची जनगणना ज्याला पहिलंच त्यांनी विरोध केलाय परत तेच स्वीकारायचं म्हणून हा कुठेतरी खेळ त्यांचा जो चालू आहे हा हाणून पाडण्यासाठी ह्या सभागृहानं आणि विरोधी पक्षांनी हे लोकांसमोर मांडलेलं आहे. लोकांना जनतेला पटलेलं आहे जे कायदे आपण पारित केलेले आहेत जे कायदे स्वरूपात आज कार्यरत आहेत त्यांना अंमलबजावणी तातडीनं तुम्ही करावी हीच विपक्षाची मागणी आहे. त्याच्यामध्ये त्यांना कोणीही रोखलं नाही आणि येणाऱ्या काळामध्ये ह्याच्यावर त्यांनी बोलावं आणि जे जनतेला आज भेडसावणारे प्रश्न आहेत सरकारनं त्याची मार्ग मोकळे करून द्यावे. आज महागाई वाढते त्याच्यावर सरकारनं बोलावं. डॉलरचा दर आज 95च्या घरात पोहोचलेला आहे.
अनेक नेत्यांनी ह्याच्या पहिला आपल्याही माध्यमांवर इतिहास जर आपण बघितला तर 14 मध्ये डॉलरचा रेट काय होता, 14 मध्ये तेलाचा रेट काय होता आणि आज 24-26 मध्ये डॉलरचा रेट काय, ह्याच्याकडे कुणाचंच लक्ष जात नाहीये की आपलं भारत देश जगातली तिसरी आर्थिक जाणारी अर्थगणना होणार आहे अशावर आपण बरेच शुभेच्छा पत्र पाहिले. पण कालच्या आकड्याप्रमाणे याच्याकडे मीडियाचंही लक्ष गेलं नाही की भारत आज 6व्या क्रमांकावर आहे. कुणाच्या कारकिर्दीमुळे आहे, कुणी एवढं चांगलं काम केलंय की ज्याच्यामुळं भारत 3ऱ्या क्रमांकावर जात होतं की 14 पासून 24 पर्यंत आम्ही एवढं चांगलं काम केलं. तर मग आता 24 मध्ये 26 मध्ये असं काय झालं की त्या कामाची पावती आज भारत 6व्या क्रमांकावर. आणि असाच जर काळ पुढे गेला, डॉलरची किंमत जर वाढत राहिली तर हा 6वा क्रमांक देखील ढासळत लवकर खाली येईल. ह्याच्यावर अर्थमंत्री काही म्हणत नाहीये, ह्याच्यावर देशाचे पंतप्रधान काही म्हणत नाहीयेत, ह्याच्यावर देशातले कोणतेही मोठे अर्थतज्ञ त्यांच्या पक्षाचे असतील कुणीही याच्यावर उत्तर दिलं नाही की का आपण 3ऱ्या क्रमांकावरून 6व्या क्रमांकावर आलो. आणि मला आपल्या सर्वांना ही विनंती आहे की आपणही हे प्रश्न त्यांचे खासदार, त्यांचे आमदार, त्यांचे सत्ता पक्षाचे मंत्री हे सगळे असतील यांना विचारावं. कुठं आपण $1 ट्रिलियन, $5 ट्रिलियन इकॉनॉमी होणार होतो, 3ऱ्या क्रमांकावर जगामध्ये जाणार होतो, US चायना नंतर आपला क्रमांक येणार होता. तर आज आपला क्रमांक कुठे आहे आणि का आहे आणि कुणाच्या चांगल्या धोरणामुळं आपली ही उतरती कळा आपल्याला लागलेली आहे, ही खरं देशासमोरचा प्रश्न आहे. आपण हा सर्व जण हा प्रश्न येणाऱ्या काळामध्ये त्यांना विचारतात अशी आपल्याकडून अपेक्षा आहे. सध्या महाराष्ट्र सरकार आवडण्याच्या सामाजिक संतुलन बिघडेल का, सामाजिक संतुलन काय राहील, सामाजिक ऐक्य होईल राहील गावातील, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याबद्दल आपली भूमिका. सामाजिक संतुलन हे समान राहावं, संविधानाच्या माध्यमातून जे काही अधिकार सर्वांना, सर्व समाजाला समाविष्ट करून ही तरतूद त्याच्याप्रमाणे त्याला अधिकारामध्ये मुख्य प्रवाहामध्ये आपण आणलं पाहिजे. काँग्रेसची नेहमीची भूमिका राहिलेली. पण सध्याचं राजकारण निवडणुकीत पुरतं आणि निवडून येण्यासाठी जे काही आपल्याला लागेल तसं वातावरण निर्माण करून प्रत्येक निवडणुकीला सामोरं जाण्याच्या पलीकडे गेली 10 वर्ष आपण आपल्या देशामध्ये बघितलं नाहीये. आणि त्याच्यामुळेच आपल्याला हे प्रत्येक वेळेस काही ना काही सामाजिक तेढ किंवा काही विषय समाजामध्ये पेरले जातात आणि त्याच्यामुळं सामाजिक संतुलन जर असंतुल राहिलं तर त्यांना त्याचा राजकीय फायदा मिळू शकतो. त्याच्याकडे सध्याचं विद्यमान सरकार असो किंवा त्यांचे कार्यकर्ते असो याच्याकडे लक्ष देतात आणि त्याच्याकडून आपला निवडणुकीचा फायदा करून घेण्याकडे त्यांचं जास्त लक्ष. सर, गॅस पुरवठ्यानंतर आता थोडा प्रॉब्लेम आहे. आमचे पैसे बँकेत ठेवलेले करता येत नाही, देत नाही बँक. समजा माझे 500 रुपये बँकेत आहे तर ते 500 मला परत मिळत. त्याच्यामध्ये आरबीआयने सध्या बँकांना जो कॅश पुरवठा आरबीआयने केला पाहिजे त्याच्या मागणीप्रमाणे आम्ही ही जिल्हा मध्यवर्ती बँक असेल किंवा जिल्ह्यातल्या ज्या काही बँका आमची जी मागणी आहे ती मागणी जी मुख्य बँक आमची आहे SBI त्याच्यातून तो पुरवठा होत नाही. ते म्हणतात आमच्याकडेच कॅश चलन नाही आहे तर आम्ही तुम्हाला कसं देणार. किंबहुना त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक काही भागाला वंचित ठेवणे किंवा त्याच्यामधून विनाकारण डिजिटलचा वापर करून त्याच्यावर पुन्हा कर आकारणे किंवा अनेक ऍप्स लोक वापरतात त्याच्यावर देखील काही लोकांचे व्यवसाय चालू आहेत आणि त्या कंपन्या मात्र मोठ्या प्रमाणामध्ये शेअर बाजारामध्ये उलाढाल करतायत. ते सगळं व्हॉल्यूम त्यांच्याकडे वळवण्याचा प्रयत्न सध्या सरकार करतंय का याच्याकडे आता आमचं लक्ष, त्याच्यावर आमचा प्रश्न मनामध्ये तो निर्माण झालेला आहे. कारण आम्ही रितसरच्या मागण्या करतोय. ग्रामीण भागामध्ये ज्या पहिल्या ज्या पद्धतीने पुरवठा होत होता तो आता अचानक निवडणुका चालू आहे त्याच्यामुळे होत नसेल किंवा त्याच्या मागे त्यांचा काय विषय आहे हेही अर्थमंत्र्यांना, आरबीआयला आणि राज्याच्या अर्थमंत्र्यांना हा विषय आम्ही अवगत केलेला आहे की आम्हाला ग्रामीण भागामध्ये काम करताना चलन मिळत होतं तर आता का मिळत नाही याचं अजून उत्तर आम्हालाही उत्तर अपेक्षित आहे. ते प्रश्न आपल्या माध्यमातून पुढे व्हावे. काँग्रेसच्या बँका किंवा जो जिल्हा आहे तिथेच असं होतं कसं वेगळं होतं. आम्ही तर ज्या जिल्ह्यात काम करतोय तिथं असं होत आहे. बाकीच्या जिल्ह्याची माहिती आपल्याकडून आम्हाला माध्यमातून कळाली तरच आम्हाला ते अवगत करावं. आता हे सगळं झालं, विधेयक तुम्ही 23ला पण ते बघितलं, आता हे रोखलं. पण आता महिलांना संधी मिळावी आणि म्हणून काँग्रेसने हे सगळा घात केला असं भाजपचा आरोप आहे. आता हे विधेयक येणार आहे की महिलांना संधी देण्यासाठी म्हणून काँग्रेसच्या पुढे काय भूमिका असणार. तुम्ही जोपर्यंत विरोधी पक्षात आहात तोपर्यंत ते विधेयक येऊ देणार. तुम्ही असं आम्हाला का वारंवार विचारता की काँग्रेस, तुम्ही सुद्धा त्यांचे याला बळी पडले की हा प्रश्न शिल्लक राहिलेला नाहीये की काँग्रेसची भूमिका महिलांच्या संदर्भात काय. काँग्रेसची भूमिका महिलांच्या संदर्भात जर काही दुहेरी असती
तर 2023ला एक मताने कायदा पारित होऊ शकला असता का? हा माझा पहिला प्रश्न तुम्हालाच आहे. एक मुद्दा. दुसरा, जेव्हा आमचं मत तुम्ही विचारताय तेव्हा ऑलरेडी ते मत दिलेलं आहे. उलट यांनाच ते द्यायचं नाहीये, आरक्षण यांनाच द्यायचं नाही. मगाशी बाळासाहेबांनी त्याचा उल्लेख केला, तुम्ही ऐकला नाही, की त्यांच्या जागा कमी होत आहे. 543 मधून अजिबात देऊ नका. पारित करण्यासाठी आणलं होतं. मग पारित करण्यासाठी कधी आणावं? जेव्हा पूर्वी पारित झालं नसेल तर परत पारित करायचं काम का पडलं, हा प्रश्न माझा आहे. 28 सप्टेंबर 2023 मध्ये जो कायदा पारित झाला, राष्ट्रपतीने त्याला अधिसूचना काढून तो गॅझेटेड आहे, त्याची अंमलबजावणी करायला सरकारने कुठंच रोखलं नाही. ते GR काढू शकतात, त्याच्या अनुषंगाने पुढच्या जागा ते ठरवू शकतात. त्याच्यामध्ये त्यांना आरक्षण द्यायची जर त्यांची भूमिका असती तर त्यांनी याच्यावरच काम केलं असतं. किंवा 24च्याच निवडणुका ह्या कायद्याच्या अनुषंगानं त्या झाल्याही असत्या आणि आमचे आरक्षणासाठी किंवा हे करावं असं मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी पत्र ऑफिशियल रेकॉर्डर आहे. आता ते सरकारने त्याच्यामध्ये किंवा सरकारमध्ये जे सध्या काम करताय त्यांनी हे उत्तर द्यावं की तुम्ही अजून याची अंमलबजावणी का करत नाहीये. जेव्हा कायदा आहे, कायद्याची अंमलबजावणी करण्यापासून तुम्हाला कोण रोखलंय? सत्ता तुमची, सरकार तुमचं, कायदा तुम्ही पारित केला, राष्ट्रपतीने त्याची अधिसूचना काढून ते गॅझेटेड आहे. त्याच्यामुळे इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी तुम्हाला कोणीच रोखलं नाही. पुढच्या ज्या जागा वाढवायच्या जातीय जनगणना होऊन हे संविधानाला सांगितलेलं आहे त्या पद्धतीने 26ला जनगणना होणार आहे. ही 26ला जनगणना तुम्ही तातडीनं करा आणि 29च्या निवडणुकीमध्ये तुम्हाला ज्या जागा जनगणनेप्रमाणे जातीय जनगणना आरक्षित करायच्या आहेत त्या पद्धतीने करून तुम्ही आला. त्याच्यामध्ये हे दोन विषय अतिशय वेगळे आहेत. महिला आरक्षण हा वेगळा मुद्दा आहे आणि डिलिमिटेशनचा कायदा आणि संविधानातली तरतूद हा वेगळा मुद्दा आहे. दोघांची भेळ मिसळ करून जे करायचं नाहीये त्याच्यामध्ये काहीतरी अडचण काढून विरोधी पक्षावर ठपका ठेवून हे विषय त्यांना अजून पुढे न्यायचा आहे आणि त्यांना जे द्यायचं नाहीये ते आपल्याकडून विरोधी पक्ष वधवून घेईल किंवा घेतलेलंच आहे. त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये ह्याचं श्रेय ह्यांना जाईल. ते न जाता त्यांच्यावर कसे आरोप करता येतील, बिनबुडाचे आरोप करणं आणि आतापर्यंत आपण अनेक आरोप त्यांनी केले, एकही सिद्ध झाला नाही. ज्यांच्यावर कारवाई झाली ते निर्दोष मुक्त आहेत, कुणालाही अटक नाही, कुणावरही काही विषय नाही. ही त्यांची जुनी पद्धत आहे आणि ते पद्धतीमध्ये ते सध्या कार्यरत आहेत आणि लोकांचं लक्ष मूळ मुद्द्यापासून वेगळ्या मुद्द्याकडे जावं किंवा मूळ मुद्द्याला सरकारला प्रश्न विचारू नये. विपक्षाचं प्रमुख भूमिका असते की सरकारला प्रश्न विचारणे, माध्यमांचा मुद्दा असतो की सरकारला प्रश्न विचारणे. उत्तर देण्याचं दायित्व कुणाचं आहे? सरकारचं आहे. जे सरकारमध्ये आहेत, जे अधिकार त्यांच्या हातात आहेत त्यांना उत्तर देणं क्रम प्राप्त आहे. ना काही विरोधक ज्यांच्याकडे हातात सत्ताच नाही ते काहीच करू शकत नाही, पण प्रश्न त्यांनाच विचारले जातात. तुम्ही आम्हाला करू देत नाही आहात. हे सध्याचं विधिमंडळ किंवा सध्याची लोकसभेमधली ताकद ही कुणाकडे आहे? सरकार स्वतः हातबल झाले का? विपक्ष सांगेल तसं आम्ही म्हणतो करून टाका. अजून एकदा अधिवेशन उद्या बोलवायचं तर उद्या बोलवा आणि ह्याच 543 जागेमध्ये 33% आरक्षण पारित करण्यासाठी परत एकदा तुम्हाला जर हाच मीडियाचा इव्हेंट करायचा असेल तर परत एकदा तुम्ही अधिवेशन बोलवा. त्याच्यातही आमची अडचण नाही, पण तुम्हाला तुमच्या मूळ विचारामध्ये महिलांना आरक्षण देणे नाहीये, महिलांना मुख्य प्रवाहात आणणं नाहीये आणि महिला जर हक्कानं न्यायानं मुख्य प्रवाहात येत असतील तर त्याच्यामध्ये रोडा घालण्याचं काम आम्ही किती पटत आहोत हे ह्या अधिवेशनाच्या माध्यमातून अधिवेशनाच्या नंतर जो काही विपक्षावर आरोप करून जे सत्ताधारी पक्षाचे लोक सध्या आंदोलन करतायत त्याच्यावरून स्पष्ट दिसून येत आहे की सत्तेमध्ये असून आपण सत्तेचा उपभोग जनतेला द्यायचा नाही, तो फक्त आपल्या राजकीय फायद्यासाठी वापरायचा आणि जनतेला मात्र आपण खेळवत ठेवायचं, विपक्षावर आरोप करत राहायचं आणि आपला कार्यकाळ पुढे भेटत न्यायचा. आम्ही मनोसो कायदा त्या पद्धतीनं आमच्याकडे सत्ता आहे, आम्ही जे करू तेच कायदा असं म्हणून ते काम करत आहेत आणि ते आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये कानाकोपऱ्यामध्ये पाहतो आणि त्या पद्धतीने ते करतात. काँग्रेस महिला विरोधी आहे, काँग्रेस महिला आरक्षण विरोधी आहे, असं आता सरकार नेगेटिव्ह सेट करत आहे. येणाऱ्या 29च्या निवडणुका हा सगळा जो परिणाम आहे तुम्हाला मोठं आव्हान असणार आहे. अजिबात ते आव्हान नाहीये. काँग्रेसची भूमिका महिलांबद्दल काय आहे देशाला माहिती आहे. याही व्यासपीठावर जर बघितलं तर तिकडून इकडं मोजला तर बरोबर आरक्षित जागा तिथं आहे. त्यामुळं आमची भूमिका फार स्पष्ट आहे. लोक काहीतरी फेक नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करतात, त्याला आम्ही बळी पडणार नाही. आम्ही आमच्या मुद्द्यांची ठाम आहोत. शेतकरी असेल, बेरोजगार असेल, देशाचा आर्थिक कणा असेल, हे मजबूत करण्यासाठी काँग्रेसला आणि विपक्षाला जे अधिकार लोकांनी दिले त्या पद्धतीने आम्ही आमची भूमिका मांडतो.
कसं आहे त्याच्यामध्ये आता तुम्ही भूमिका मांडली हे सरकारला तसं अपेक्षित होतं. काँग्रेस विरोधी पक्षाला जाळ्यात अडकवायचा प्रयत्न केला, तुम्ही सक्षम जाळ्यात अडकला असं म्हणता येईल. कारण की आगामीच्या निवडणुका चालू सध्या, त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष महिला विरोधी आहेत असा त्यांना प्रोपागंडा करायचा होता. तर त्यामुळे त्यांना हे बिलच वाचून द्यायचं होतं. कारण 12 वर्षामध्ये पहिली वेळ त्यांनी एखादं बिल किंवा हे आणलेलं काही करू शकलं नाही. त्या काळात तुम्ही अडकलात का की विरोधी भूमिका आहे नाही, आम्ही त्यात अडकलेलो नाही. भारतीय जनता पक्षाचा डाव आम्हाला अगोदरच कळलेला होता. आम्ही घटनेमध्ये जी तरतूद आहे ती त्यांना मोडीत काढायची होती, ती आम्ही त्यांना मोडीत काढू दिली नाही. बागुलबा समोर चेहरा महिला भगिनींचा ठेवला आणि डाव वेगळा साधायचा होता. खऱ्या अर्थाने ते त्याच्यात यशस्वी झालेले नाही आणि आम्ही अडकून पडलेलो नाही. आम्ही उलट संविधानाचं संरक्षण केलं आणि सगळे विरोधी पक्ष मिळून त्यांचा डाव हाणून काढला. जादू ही वेगळ्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न करत होते, तुम्हाला सांगतो. याच्यापूर्वी महाराष्ट्रात, बिहारमध्ये त्यांनी लाडक्या बहिणीचा प्रयोग केला. आता केरळ, तामिळनाडू किंबहुना पश्चिम बंगाल इथं त्यांचं सरकार नाही. त्यांना लाडक्या बहिणीला काही पेन्शन पाठवता येत नव्हतं. मग काय करावं महिलांची मतं कव्हर करायला? ते 3 दिवसाचं विधेयक अधिवेशन लावा आणि महिला 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 आरक्षण आरक्षण आरक्षणाचा बागोलबा करा. 2-5% मतं वाढलेलं आपल्या लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये त्या राज्यात जर आपलं काम काही मिळत भागतंय का आपलं काही, याच्यापेक्षा या विधेयकामध्ये मांडण्यामध्ये काही हेतू नव्हता असं माझं मत आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो भैयासाहेबांनी सांगितला, जे आपले खऱ्या अर्थाने प्रश्न आज आपल्याला भेटत होत आहे त्याच्यापासून आपलं लक्ष विचलित करणं. काँग्रेसची भूमिका आदरणीय राहुल गांधी साहेबांनी स्पष्टपणे सभागृहात मांडली. त्याच्यावरून माननीय पंतप्रधान उत्तर द्यायला सुद्धा आले नाही. म्हणले मला सभागृहामध्ये महिलांपासून संरक्षण मिळत नाहीये आणि म्हणून मी उत्तर द्यायला येऊ नका असं आमचे लोकसभेचे अध्यक्ष बोलले. स्पष्ट भूमिका आहे. जे काय आपल्याला त्याचे पुरावे सादर होईल ते सभागृहात मांडावे सरकारने. हीच भूमिका आदरणीय राहुल गांधी साहेबांनी त्या फाईलमध्ये मांडलेली. कोणता विषय घे? ज्या ज्या वेळेला जी नावं आली त्या वेळेला राहुलजींनी सभागृहामध्ये हा विषय घेऊन मांडला. एवढंच नाही तर ज्यांची नावं होती ते जर सभागृहात आले, त्यांच्या समोर राहुलजींना सभागृहात बसलेला असताना त्यांनी त्याच्या विरोधात भाषण केलं आणि त्याच्यावर ते त्यांचं राहुलजीचं भाषण बंद पाडलं आणि संबंधित उत्तर त्या मंत्र्याला उत्तर द्यायला सुद्धा सांगितलं. ती भूमिका कायम आहे काँग्रेस, त्याने बदल. आम्ही म्हणतो खोटं बोलता नाही. तुमच्या पेपरला जे छापून येतं किंवा टीव्हीतले दाखवलं जातं ते आज आहे ते उद्या येत नाही. मग ते खोटं नाही म्हणत, त्याला खरं कसं म्हणतात? आज एक बातमी येते सरकारबद्दल, सरकार असं असं करणार आहे, आमचा अजेंडा आहे, असं करू. ते दुसऱ्या दिवशी म्हणतात ते करणार नाही. ते खोटं नाही म्हणायचं का आम्ही? खर्च नाही. आपला प्रश्नच आम्हाला समजत नाही. म्हणजे मुद्दा काय हा महिला आरक्षणाच्या संदर्भातला आहे का वेगळाच काहीतरी जनतेला संबोधित केले होते त्यांनी. तुम्ही असं म्हणताय की ते खोटं बोलतायत, दिशाभूल करतायत, इलेक्शन समोर ठेवून बोलताय. त्यांच्या विरोधामध्ये तुम्ही न्यायालयात जाणार काय? त्यांनी जनतेला काय संबोधित केलं होतं? नाही, महिला आरक्षणवर बोलले होते. आपल्या ह्या मुद्द्याला घेऊन आम्ही जनतेच्याच न्यायालयात जातो. जनताच आम्हाला न्याय देईल आणि ते आम्ही पंतप्रधान काय म्हणताय त्याच्या मागचं त्यांचं षडयंत्र काय आहे ते जनतेपर्यंत आम्ही आमच्या पद्धतीने मांडतो.
रितेश दादा ही केलेली आपली नियंत्रण एसटीच्या कसं पाहताय आपण? याची काही मला अजून माहिती नाही, त्यामुळे ही माहिती माझ्याकडे त्याच्यावर मी वाटणी करू शकत नाही. माझ्याकडे नाही. अनेक जणांनी पंतप्रधान मोदींनी जे संबोधन केलं नारीच्या संदर्भात त्याच्यावर माझ्या पक्षाचा गुन्हा देखील दाखल करावा असं होत आहे. गुन्हा दाखल करणारी कारवाई करेल का? किंवा तुम्ही तुमचं बोलणं मारेल का? निवडणूक आयोगाकडून आमच्या स्पष्ट काही अशा अपेक्षा नाही. म्हणजे अनेक वेळेस आम्ही त्यांच्याकडे दाद मागितली, ज्या पद्धतीनं ते वागतात, त्यामुळे त्यांच्याकडे दाद मागण्यापेक्षा जनतेच्याच न्यायालयामध्ये दाद मागण्याचा विपक्षाने ठरवलं. धन्यवाद.